चला तर आता जायची वेळ आलेली होती, म्हणजेच मी सासरी जाणार होते सांगलीला. तर मग जाण्याआधी ना इथे 5 बायकांना बोलवून इथे ओटी वगैरे भरायचं चालू होती. आमच्या इकडे असं घागर उतरवल्याशिवाय ना सासरी वगैरे असं जाता येत नाही, बाहेर कुठेच जायचं नव्हतं. त्यामुळे ना घागर उतरवूनच मग आम्ही जाणार होतो. मग 5 बायकांना बोलवलं. मग ना हळदी कुंकू लावून सगळ्यांनी माझी ओटी पण भरली. म्हणजे ना हे थोडक्यात असं बारसं केल्यासारखं करायचं असतं. मग इथे ना देवांची नावं पण ठेवली, म्हणजे त्याला पाळण्यात घालून 5 देवांची नावं ठेवली आणि मग घागर वगैरे उतरवली. गोरे बाळाच्यानी डिकोड्याच्या गोण्या आणल्या कंतानी दिल्या अंगणी गोरे बाळाची. आता ज्या त्या गावाला वेगवेगळी पद्धत असू शकते, पण आमच्या इकडे पंढरपूरला तर असंच करतात. आणि आम्ही निघायच्या आधीच हे सगळं सुरू होतं, त्यामुळे ना आम्हाला खूप लेट झालता यायला. तरी बरं आम्ही टायमात पोहोचलो ट्रेन यायच्या. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो सांगलीला जायला. इथे आलो तर छान असं आमचं वेलकमची तयारी केलेली होती, फुलं वगैरे टाकून खूप छान असं केलेलं होतं डेकोरेशन हे. आणि इथं यांचं व्हिडिओ काढायचं सुरू होतं. मग काय छान असं वेलकम केलं आणि वेलकम केलेला व्हिडिओ ना दुसऱ्या फोनमध्ये शूट केलते, त्यामुळे त्या क्लिपा तर काय मी घेऊ शकले नाही. पण श्रीषाची मात्र मज्जा चालू होती, कारण की तिचे मित्रमंडळी तिला भेटले होते आणि ती जाम खुश होती आणि ती ह्याच्यासाठी तर तिला इकडे यायचं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.